हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत चिलापी मच्छीची रेसिपी, ज्यात मी चिलापीचा रस्सा आणि मच्छी फ्राय करणार आहे। तर सर्वात प्रथम आधी मी इथे दोन कांदे बारीक कापून ते चांगले असे लाल खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। जसं की तुम्ही पाहू शकता, गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण त्या कांद्यांना भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक वाटी सुकं खोबरं, तेही छान लाल खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर आता मी तिकडे तुम्हाला हे वाटपची रेसिपी सांगते। तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे लाल खरपूस खोबरं म्हणजे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण त्यात आता थोडेसे फुटाणे ॲड करणार आहोत। हे मी थोडंसं अद्रक कापून टाकून आहे, थोडं फुटाणे टाकले। त्याच्यानंतर वरतून थोडी कोथिंबीर नॉर्मल फक्त तेलामध्ये थोडीशी भाजून घेतली आहे। आता सगळ्याचं आपल्याला मिक्सरमध्ये छान असं वाटप काढून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, अद्रक लसूण पेस्ट, खोबरं, कांदा, कोथिंबीर असं मी वाटप तयार केलेलं आहे। चला तर मग आता कालवणाला सुरुवात करूया। सर्वात प्रथम तेल गरम करून त्यात मसाला, मीठ, हळद टाकून मी चांगला मसाला भाजून घेतला आहे। त्यात थोडा वेळ मच्छी टाकून थोड्या वेळ मच्छी वाफवून घेतली आहे। त्याच्यात नंतर पाणी ॲड करून रस्सा तयार केला आहे। आता आपण इथे मच्छी फ्राय करत आहोत। मी आधीच मच्छीला छान असं मीठ मसाला लावून ठेवला होता, त्यामुळे मच्छीला चव चांगली लागते व मच्छी छान मसाला त्यात मुरतो। त्याच्यात मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर देखील ॲड करते, त्याच्यामुळे मच्छीला एक असं सुंदर असं कुरकुरीत टेक्स्चर येतं। आता मस्त हा कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे। आपण मच्छी फ्राय करणार आहोत। बाजूला काढून घेतली, तर थोडं तेल टाकून तापल्यानंतर त्यात मी मच्छी ॲड केली आहे। त्याच्यामध्ये आपण खूप छान सुंदर अशी क्रिस्पी मच्छी फ्राय करून घेणार आहोत। गावची चिलापी मच्छी, या मच्छीला चिलापी मच्छी म्हणतात। अतिशय सुंदर चवीला आणि आमची घरात अत्यंत फेवरेट मच्छी आहे, स्पेशली माझी। मला गावी जायचं म्हणलं की मी एकाच कारणासाठी गावी जाते, ते म्हणजे चिलापी खाण्यासाठी। मला ही मच्छी अत्यंत प्रिय आहे, खूप म्हणजे खूप आवडते आणि खूप छान चवीला आहे। नदीचे मासे चवीला वेगळेच लागतात, नाही का? अशा प्रकारे मी इथे मच्छी फ्राय करून घेतली आहे। तुम्हाला देखील कोणती मच्छी तुमच्या आवडीची आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि चिलापी मच्छी तुम्ही कधी ट्राय केली आहे का हे देखील सांगायला नक्की कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आम्हाला आवडेल तुमचं कमेंट्स वाचायला।